पाठ 5वा परिसर भाग 2 कुशल मानव ते आधुनिक मानव यांच्यामध्ये कसे बदल होत गेलेले, प्रगत बुद्धीचा मानवाने या संस्कृतीमध्ये कसा विकास केलेला आहे। मागील पाठामध्ये आपण पाहिले होते की एप नावाच्या वानरापासून उत्क्रांत मानवापर्यंत आदिमानव निर्माण होऊन पुढचा विकास टप्पा आदिमानाने हाताचा उपयोग करून हत्याराची निर्मिती करायला सुरुवात केली। कुशल मानव ते आधुनिक मानव हातांच्या कुशलतेने वापर करून मानव म्हणजे कुशल मानवाच्या टप्प्यापर्यंत आलाय। मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम आफ्रिका खंडातील टांझानिया केनिया या 2 देशाच्या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। त्याचा शोध लावणाऱ्या लुई लिकी या शास्त्रज्ञाने त्याला होमो हॅबिलिस हे नाव दिले होते, कारण त्याच्या अवशेषाबाबत त्यांनी बनवलेली काही हत्यारे मिळाली होती। लॅटिन भाषेत होमो शब्दाचा अर्थ असा मानव होतो आणि हॅबिलिस याचा अर्थ हाताचा कुशलतेने वापर करणारा। कुशल मानव 2 पायावर उभा राहून चालू शकत होता, मात्र त्याच्या पाठीचा कणा पूर्णपणे ताठ झालेला नव्हता। त्यात किंचित वाक सुद्धा पाहायला मिळत होता। या मानवाचा मेंदू ॲप वानरापेक्षा अधिक मोठा होता। त्याच्या चेहऱ्याची आणि हातापायांची वैशिष्ट्ये मात्र काही अशा त्यांच्यासारखीच होती। कुशल मानवाने बनवलेली हत्यारे मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगीही पडत नव्हती। मांस खरवडणे, हाडांच्या आतील मगज मिळवण्यासाठी हाडे फोडणे व कामापुरताच त्यांचा उपयोग होऊ शकत होता। त्यामुळे असे अनुमान काढता येते की इतर प्राण्यांना केलेल्या शिकारातील उरले सुरले मांस खात असावा, छोट्या प्राण्यांची शिकार करत असावा, तसेच खाण्यासाठी पक्ष्यांची अंडी, फळे आणि कंदमुळे सुद्धा तो गोळा करत असावा। ताठकण्यांचा मानव हा मानवाच्या उत्क्रांतीमधील एक अत्यंत महत्त्वाचा असा टप्पा मानला जातो। होमो इरेक्टमस म्हणजे ताठ उभा राहणारा, म्हणून त्याला होमो इरेक्टमस असे नाव देण्यात आले। कुशल मानवाच्या तुलनेमध्ये त्याचा मेंदू अधिक विकसित होता। तो समूहाने राहण्याची प्रक्रिया करत होता। जंगलातील लागणारे वनवे म्हणून मानवाला अग्नीची ओळख झाली होती। झाडांच्या जळत्या फांद्या आणून अग्नीचा वापर करण्याचे तंत्र त्याला अवगत झाले होते। त्याच काळामध्ये पृथ्वीवरील फार मोठा प्रदेश हिममय होता, त्यामुळे हवामान अतिशय थंड असे होते। कमालीची अतिशील वातावरण टिकून राहणे त्याला आवश्यक होते अग्नीच्या वापरामुळे, परंतु अग्नी निर्माण करण्याचे तंत्र मात्र त्याला साध्य आणखीन झालेले नव्हते। त्याची हत्यारे पूर्वीच्या हत्याराच्या तुलनेमध्ये प्रगत आणि प्रमाणबद्ध असल्याची पाहायला मिळत होती। तो हातकुराडीसारखी हत्यारे बनवत असेत। आफ्रिका, आशिया, युरोप खंडामध्ये ताठ करण्याच्या मानवाचे अवशेष, त्याचबरोबर काही बनवलेली हत्यारे सुद्धा पाहायला मिळालेली। शक्तिमान मानव, शक्तीच्या उपयोगावर मानवाने आपला विकास केला। मानवाच्या उत्क्रांतीमधील विकासाचा आणखी एक टप्पा म्हणजे शक्तिमान मानव म्हणून ओळखला जातो। त्याची शरीरयष्टी धिप्पाड होती। त्याचे अवशेष सर्वप्रथम जर्मनी देशातील निअँडरथल येथे मिळाले आहेत, म्हणून त्याला निअँडरथल मानव किंवा मॅन असे म्हणून ओळखल्या जातात। त्याचा मेंदू ताठकण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित झालेला पाहायला मिळतो। शक्तिमान मानवाने प्रामुख्याने गुहामध्ये वस्ती करत होता। तो दगडांचे गोटे, तासून निघालेले छिलके अशा दोन्हीपासून वेगवेगळ्या आकाराची हत्यारे बनवण्याचा विकास करत होता। लांब हाडाच्या किंवा हाडांच्या दांड्यावर बसून त्याला कुऱ्हाड इत्यादी शस्त्रे तयार करता येत असे। तो मोठ्या प्राण्यांची शिकार सुद्धा करताना पाहायला मिळाला। चामड्यावरील मांस खरवण्याकरता दगडांच्या छिलक्यापासून तयार केलेल्या तासण्या म्हणून त्यांचा तो उपयोग करत असत। चामड्याचे कपडेही तो वापरू लागला। तो प्रामुख्याने मांसाहारी होता। तो आगीवर अन्न भाजून खात असे। कठीण लाकडाच्या काठ्यापासून
घर्षणातून किंवा गारगोटीचे दगड एकमेकावर आपटून त्याच्यापासून अग्नी कशी निर्माण केली जायची याची तो शोध घेऊ लागला आणि त्याला यशही मिळालं. त्याने काही कलात्मक कौशल्यसुद्धा उपयोगामध्ये आणली, आत्मसात केली असल्याचे पाहायला मिळतात. शास्त्रज्ञाच्या मते काही जुजबी आवाज काढून तो संवादही साधत असावा, तथापि मानवातील आशय शब्दाची सांगता येणारी विकसित भाषा पद्धती शक्तिमान मानवाजवळ होती किंवा नाही हे निश्चितपणे आपणास सांगता येणार नाही. समूहातील एखादा सदस्य मृत झाल्यास त्याचे दफन करताना शक्तिमान मानव मृत व्यक्तीसोबत हत्यारे, प्राण्यांची शिंगे यासारख्या वस्तू पुरत असत. मृत व्यक्तीच्या अंगाला लाल रंगाची माती चोळत असत. यावरून शक्तिमान मानवाच्या काळामध्ये मृत व्यक्तीच्या दफनविधीची सुरुवात झाली असावी. काही विधी प्रस्थापित झाले होते असे सुद्धा दिसून येते. काळाच्या ओघात शक्तिमान मानवाच्या काही समूहांची आफ्रिकेतून बाहेर पडून युरोप, आशिया खंडापर्यंत स्थलांतर होण्यास पाहायला मिळते. साहजिकच त्यांना भिन्न वातावरणाला तोंड द्यावे लागले होते. त्याच्या जगण्याच्या आणि अन्न मिळवण्याच्या नवीन पद्धती आत्मसात त्याला कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे त्याच काळातील जगण्यासाठी आवश्यक असलेल्या हत्यारे पद्धतीमध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते. परंतु ही होण्यासाठी हजारो वर्षाचा सुद्धा कालावधी लागलेला असावा. शक्तिमान मानवापेक्षा अधिक प्रयोगात आढळणाऱ्या मानवास बुद्धिमान मानव म्हणून ओळखले जाते. त्याचा परिचय आपण पुढे करून घेणार आहोत. शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ युरोपमध्येही राहिलेले. युरोपच्या बरोबरीने नांदत होते. बुद्धिमान मानवांच्या समूहाबरोबर संघ पर्यावरणातील बदलांशी जुळवून न घेता येणे अशा काही कारणामुळे शक्तिमान मानवाने अस्तित्व संपुष्टात आले असावे असे मानले जाते. सुमारे 30,000 वर्षापूर्वी शक्तिमान मानव नष्ट झाला असे कर्ब 14 पद्धतीच्या आधारे सांगितले जाते. बुद्धिमान मानव आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता असलेल्या मानवाला बुद्धिमान मानव असं म्हटलं जातं. त्यालाच होमोसेपियन असे म्हणतात. सेपियन म्हणजेच बुद्धिमान. त्याला युरोपमध्ये क्रॉम्नॉन या नावाने ओळखले जाते. बुद्धिमान मानवाचे अवशेष आफ्रिका, आशिया, युरोप खंडामध्ये सापडले आहेत. तो कामाच्या गरजेनुसार विविध प्रकारची हत्यारे आणि अवजारे बनवत असत. त्यासाठी तो दगडाची छोटी पाती काढून ती हाडांच्या किंवा दगडांच्या खाचेत बसून त्याच्यापासून उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते. ते ध्वनीच्या बारकाव्यासह विविध उच्चार करता येण्याच्या उपयुक्त असे बनलेही होते. त्यांच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील स्नायूंच्या रचनांमध्ये विकास झालेला पाहायला मिळतो. त्याला लवचिक जीभ लाभली होती. त्यामुळे तो विविध ध्वनींचा उच्चार करून आवाजामध्ये हवे तसे वळण देऊ शकत होता. बोलण्याची कला अवगत झाली होती. तो दृश्य वस्तूचे आकलन व मनातील भावना यांच्या कल्पनांच्या आधारे शब्दरूप देऊ शकत होता आणि त्या शब्दांचा उच्चारही तो करू शकत होता. म्हणजेच त्याच्याजवळ विकसित भाषा पद्धती होती. तो प्रत्यक्ष निरीक्षण व कल्पनाशक्ती यांच्या आधारे चित्रसुद्धा काढण्याची कला त्याला अवगत आणि विकसित झाली. कलात्मक वस्तू बनवू लागला. म्हणूनच त्याला बुद्धिमान मानव, विचार करणारा मानव असे नाव देऊन संबोधण्यात येते. प्रगत बुद्धीचा आणि संस्कृती प्रगत बुद्धीचा मानव. बुद्धिमान मानवाच्या वैचारिक क्षमता आणि अधिक प्रगत झाली तेव्हा त्याला प्रगत बुद्धीचा मानव असे म्हणतात. त्यालाच होमोसेपियन, सेपियन असे नाव मिळालेले. त्याच्या मेंदूची क्षमता आणि त्याचबरोबर त्याने आकलन क्षमता सतत विकसित करत गेला होता. प्रगत बुद्धीचा मानव म्हणजेच आधुनिक मानव. आपण माणसाचे रंगरूप व आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्यांच्या पूर्वजांच्या साम्य दर्शवणाऱ्या असताना पाहायला मिळाल्या. या बाबींना अनुवंशिकता असे म्हणतात. अनुवंशिकतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला जनुकशास्त्र म्हणून ओळखलं जातं. जनुकशास्त्रीय संशोधनाच्या आधारे आधुनिक मानवाने शक्तिमान मानव त्यांच्या काही अंश असलेले आढळून आले आहेत. त्यांच्या आधारे शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव दोघेही आधुनिक मानवांचेच पूर्वज असल्याचे पुरावे मिळतात. इसवी सन पूर्व सुमारे 11,000 ते 10,000च्या सुमारामध्ये आधुनिक मानवाने पशुपालन आणि शेतीचे तंत्र विकास केलेला असावा. त्यांच्या विकसित औपचारिक क्षमतेमुळे तंत्रज्ञान सुधारणा
होणाऱ्यामध्ये वेग वाढला असावा, तो अधिक स्थिर जीवन जगू लागला. शेतीमधील अन्न धान्यांच्या उत्पादनांच्या आणि अन्नात पिष्टमय पदार्थांचा समावेश तेव्हापासून सुरू झाला असावा. त्यांच्या आहारातील कार्बोदकांचे प्रमाणसुद्धा वाढले होते. जीवन पद्धतीमध्ये व आहार पद्धतीमध्ये झालेल्या बदलामुळे हळूहळू त्याची पूर्वीची धिप्पाड शरीरयष्टी बदलली व त्याच्या चेहऱ्यापट्टीमध्ये बदल होत गेला. आधुनिक मानवाने प्रगत बुद्धींचा मानव हे नाव त्यांच्या शारीरिक क्षमतेच्या, बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमतेच्या निदर्शक आहे असे मानले जाते. अन्न मिळवण्यासाठी मूलभूत गरजा सर्वच प्राणी पूर्ण करत असतात, परंतु आधुनिक मानव तेवढ्यावरच समाधान मानत नाही. कल्पकता, बुद्धिकौशल्य आणि हस्तकौशल्य यांच्या आधारे स्वतःचे जीवन समृद्ध करण्याच्या सततच्या प्रयत्नातून मानवी संस्कृती उदयाला आली आणि विकसितही होत गेली. पशुपालन व शेतीला सुरुवात झाल्यापासून मानवाने केलेल्या तांत्रिक आणि सांस्कृतिक वाटचाल अतिशय वेगाने वाढत गेली. मानव सदृश वानरापासून सुरू झालेल्या मानव वाटचालीत इतिहास वेगवेगळ्या टप्प्यामध्ये विभागलेला आहे. या टप्प्यांच्या आधारे मानवी संस्कृतीचे विविध पैलूंचा विचार आपण पुढील पाठामध्ये करूया. विकसित मानव, निअँडरथल मानव यांनी टप्प्याटप्प्याने क्रांती कशी केली, शरीराची बदल, चेहरा बदल, ठेवण, अन्न, आग्नेचा शोध, वातावरण ह्या गोष्टी आपल्याला अभ्यासाला मिळाल्या.